कसे आहात बालमित्रांनो? काही दिवसापूर्वी टी व्हीवर एक शो असायचा. अनुपम खेर नाव ऐकलंय तुम्ही? सिने ॲक्टर आहेत. खूप पुरस्कार मिळाले आहेत त्यांना. ते हा कार्यक्रम कंडक्ट करायचे. कार्यक्रमाचं नाव होतं कुछ भी हो सकता है. म्हणजे जगात चमत्कार होतात असं त्यांचं म्हणणं. चमत्कार म्हणजे अचानक कुठून तरी मदत मिळते, अचानक काहीतरी असं घडतं की खूप चांगलं काहीतरी आपल्या आयुष्यात होऊन जातं. पण यासाठी आपले प्रयत्न पण हवे. त्यांनी स्वतःचं उदाहरण दिलं आणि इतरही अशा अनेक लोकांचे ते इंटरव्ह्यूज घेत असत की ज्यांना असे अनुभव आले की काही करता करता समजा हिंमत हारली त्यांची आणि अचानक कुठून तरी मदत मिळाली, जे त्यांनी कधी विचारही नव्हता केला. अशा अनेक घटना. त्यामुळे त्यांनी स्वतःचा अनुभव दिलं की त्यांचा पॅरालिसिस झाला होता आणि पॅरालिसिसमध्ये त्यांचं चेहऱ्यावरच परिणाम झाला. आता तुम्ही विचार करा, एक ॲक्टर आहे, ॲक्टरचं चांगलं दिसणं किती महत्त्वाचं आहे. दिसण्यावरनंच तर त्यांना काम मिळतं. आणि पुन्हा बोलणंही, संवाद बोलायचे असतात. अनेक ॲक्टर आपल्या संवाद बोलण्याच्या पद्धतीनेच तर ओळखल्या जातात की नाही. अमिताभ बच्चनचा काय दमदार आवाज आहे. गायक गायिका आहेत, सुंदर आवाजामुळे त्या नावाजल्या जातात आहे. तर विचार करा, एक ॲक्टर ज्याचा चेहरा खराब झाला, त्याला आता बोलता येत नाही आहे, त्याचं काय? पण त्यांनी हिंमत नाही आणली. ते डॉक्टरकडे गेले, डॉक्टरचा सल्ला घेतला. त्यांनी जे जे औषधं, मसाज सांगितलं सगळं केलं. त्यातलाच एक प्रयोग असा सांगितला होता त्यांनी की तोंडामध्ये सुपारी भरायची दोन्हीकडे गालात आणि मग बोलायचा प्रयत्न करायचा. त्यामुळे तुमचे स्नायू ताठरल्या जातील आणि हळूहळू तुम्ही बोलू शकाल. तर त्यांनी तसं केलं आणि खरंच पुन्हा सगळं नॉर्मल झालं. आणि त्यानंतर अनेक म्हणजे हिंदी सिनेमात तर त्यांनी काम केलंच, विदेशातल्या सिनेमातही त्यांना काम करायला मिळालं आणि अनेक पुरस्कार मिळाले. तर असेच अनेक अनेक प्रसंग असे लोकांच्या ह्याच्यात येतात. कुछ भी हो सकता है. तर आज अशीच मी एका मुलाची गोष्ट सांगणार आहे. एक अनाथ मुलाचा मोठा उद्योगपती कसा झाला त्याची. एक नवल नावाचा मुलगा होता. त्याचे वडील अहमदाबादमध्ये एका सूत गिरणीमध्ये काम करायचे. लहान वयातच त्यांचं मृत्यू झाला त्यांचा. आता हे 4 भावंड, त्यांची आई एकटी. त्यावेळेला काही प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी असं काही मिळतही नव्हतं गिरणी कामगारांना. त्यामुळे आईला एवढे 4 मुलं सांभाळणं खूपच कठीण जात होतं. नातेवाईकांनी त्यांना मदत केली आणि त्यांची व्यवस्था एका अनाथालयामध्ये करून दिली. तिथेच ते राहत होते. आणि इकडे काय झालं, तुम्ही जमशेदजी टाटांचं नाव ऐकलंय का? टाटा उद्योग. टाटा उद्योगचं नाव आज कुठे नाही आहे. प्रत्येक क्षेत्रात टाटा आहे. टाटांचे स्टील प्लांट्स आहे, घड्याळ आहे, कार आहे. म्हणजे एकही क्षेत्र असं नाही, हॉटेल आहे, असे एकही क्षेत्र नाही जिथे टाटांचं काम नाही आहे. तर अशा या टाटाचे जमशेदजी टाटा जे होते त्यांना 2 मुलं होते. पण त्या मुलांना मुलं नव्हते, म्हणजे यांना नातू नव्हता. मग आता एवढं मोठं टाटा साम्राज्य, पुढेचा वारस कोण? कोणी सगळं सांभाळणार? तर त्यांच्या मनात आलं एखादा मुलगा दत्तक घ्यावा. आणि मग त्यांनी नवल या मुलाला दत्तक घेतलं आणि एका अनाथालयामधून तो आता एका खूप समृद्ध प्रतिष्ठित परिवारात आला. पण नुसतं काही मिळून जाणं अचानक हे पुरेसं नसतं. स्वतःची बुद्धिमत्ता, स्वतःची मेहनत हे पण गरजेचं आहे. तर बघा, कोणाच्या ओळखी वगैरेमुळे समजा एखाद्या मुलाचं भारताच्या टीममध्ये, क्रिकेट टीममध्ये सिलेक्शन होऊन गेलं, पण तो जर का खरंच त्याला खूप छान खेळता येत नसेल तर तो किती दिवस तिथे टिकू शकणार आहे, है ना? तर म्हणून श्रीमंत याच्या क्षेत्रात आले, पण त्यांनी मग अभ्यासातही खूप मेहनत केली. आपल्या व्यवसायाचे सगळे गुण दोष सगळं शिकून घेतलं आणि अगदी छोट्या कामापासून कुठल्याही कामाचं त्यांनी कमीपणा नाही मानला.
एक मजूर सुद्धा जे काम करेल ते सुद्धा काम ते करायचे. याचं पूर्ण नाव नवल होरमुसजी टाटा. 1969 मध्ये तात्कालिक राष्ट्रपतीद्वारा त्यांना पद्मभूषण सन्मान पण मिळाला. त्यांनी व्यवसाय तर वाढवलाच, पण अनेक धार्मिक कार्य सुद्धा केले. समाजाच्या भल्यासाठी कॅन्सर हॉस्पिटल उघडलं. कशी वाटली मुलांना ही गोष्ट? मग करणार ना तुम्ही पण मनापासून प्रयत्न. तुम्हाला जे हवं आहे त्यासाठी मनापासून प्रयत्न करा. चमत्कार घडतात. म्हणजे मनापासून केलेल्याला यश मिळतंच, कुठून न कुठून मदत मिळतेच. हाच तर चमत्कार आहे. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत. तोपर्यंत बाय.